नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत इराण दरम्यान विविध 12 सामंजस्य करारांवर शिक्कामोर्तब. इराणमधल्या चाबहार बंदर विकासाचा करार भारत इराण दरम्यान झाल्यानं मैत्रीचा नवा अध्याय सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन. उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडून परत येणाऱ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण. नीट परीक्षेबाबत अध्यादेश काढण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आज राष्ट्रपतींची भेट घेणार. देशातलं औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना केली जाते. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा शपथविधी. 28 मंत्र्यांनीही मंत्रिपदाची घेतली शपथ. जम्मू काश्मीरच्या जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 3 पोलिसांना वीरमरण. आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ निवडीसाठी आज बीसीसीआयची बैठक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. इराणच्या चाबहार बंदराच्या उभारणीसह विविध क्षेत्रातल्या 12 सामंजस्य करारांवर आज तेहरान इथं भारत आणि इराण या उभय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. सुमारे 13 वर्षांपासून रखडलेल्या चाबहार बंदराच्या विकासामुळे उभय देशांच्या सहसंबंधाचं नवं पर्व सुरू होणार आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराचं स्वागत केलंय. आज स्वाक्षऱ्या झालेल्या करारांद्वारे संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रंथालयशास्त्र, एक्झिम बँका, ऊर्जा, संदेशवहन आदी क्षेत्रात भारत आणि इराण दरम्यान सहकार्याला नवी दिशा मिळू शकेल. पंतप्रधान मोदी यांनी आज भारताच्या इराणबरोबरच्या संबंधांना उजाळा देत 2001च्या गुजरात भूकंपावेळी इराणनं केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण मनानं एकत्र आल्यावर काशी आणि काशानी यांच्यातलं अंतर मिटून जाईल, अशा अर्थाच्या गालिबच्या ओळी उद्धृत करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मोदी यांचं तेहरानमध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रोहानी यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या RLV या पहिल्या भारतीय स्पेस शटल अर्थात प्रक्षेपण यानाचं आज सकाळी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण झालं. उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित करून वातावरणाच्या स्तरात परत येण्याच्या उद्देशानं या पुन्हा वापरता येणाऱ्या यानाची रचना करण्यात आल्याची माहिती विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवन यांनी दिली. या प्रकारच्या प्रक्षेपण यानाची पूर्ण विकसित आवृत्ती तयार होण्यासाठी आणखी 10 ते 15 वर्षे लागू शकतील. सध्या या RLV-TD प्रकल्पात सरकारनं 95 कोटी रुपये गुंतवले आहेत. पुन्हा वापरता येण्याजोगी प्रक्षेपण यानं तयार करण्यात पूर्ण यश मिळाल्यास अवकाशात पोहोचण्याचा खर्च 10 पटीनं कमी करता येईल, असं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी सांगितलं. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधकांचं अभिनंदन केलंय. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था सातत्यानं करत असलेल्या कार्यामुळे प्रोत्साहन मिळत असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे. नीट परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या संदर्भात अध्यादेश काढण्यामागच्या कारणांची माहिती ते यावेळी राष्ट्रपतींना देतील. या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. अध्यादेश आणण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. दरम्यान नीटबद्दल कोणतेही वादविवाद नसल्याचं नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा लागूच आहे, मात्र राज्यांचे अभ्यासक्रम, त्यांच्या परीक्षा आणि प्रादेशिक भाषा या संदर्भात काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. राज्यांना वर्षभरासाठी नीटमधून मुक्तता देण्यामागच्या कारणांबद्दल राष्ट्रपतींना आज माहिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत यंदाच्या नीटबद्दल चिंता व्यक्त झाली होती. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानच्या व्यापार संबंधांना नवी दिशा मिळणार आहे, असं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तेहरान आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केलं आहे. या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम 18 महिन्यांच्या आत भारत पूर्ण करणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रामुळे भारतीय व्यावसायिकांना ऊर्जा आणि नैसर्गिक वायू स्वस्तात मिळायला मदत होणार आहे आणि व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. इराणमधील या बंदरामुळे अफगाणिस्तान, रशिया आणि युरोपच्या मुक्त बाजारपेठेत भारतीय व्यापाऱ्यांना प्रवेश मिळणं शक्य होणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील कांडला बंदर ते चाबहार अंतर नवी दिल्ली ते मुंबई या अंतरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे इराणमार्फत अफगाणिस्तान, रशियाला माल पाठवणं सोयीचं जाणार आहे. चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रामध्ये युरिया खतांपासून ॲल्युमिनियम कारखान्यापर्यंत उद्योग व्यावसायिकांना लाभ होणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना केली जात असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. पर्यावरणाला बाधक ठरणाऱ्या वेगवेगळ्या 20 उद्योगांना परवाना देण्याचे नियम आता कडक करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशातील वन क्षेत्रामध्ये वृद्धी झाल्याची माहितीही जावडेकर यांनी यावेळी दिली. दरम्यान हरित निकषांचं पालन न करणाऱ्यांना आर्थिक दंड आणि तुरुंगवासाची कडक शिक्षा करण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. या कायद्यामार्फत पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा हेतू असून या संदर्भातलं विधेयक मंत्रिमंडळापुढे मांडलं जाणार आहे, असं ते म्हणाले. प्रदूषण आणि घनकचरा व्यवस्थापन ही पर्यावरणापुढची 2 आव्हानं आहेत, असं सांगत महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असंही ते यावेळी म्हणाले. हा विषय अभ्यासक्रमामध्ये प्राधान्यानं समाविष्ट करावा, अशी सूचना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली. या कार्यक्रमात जैवविविधता पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आज 2 पोलीस शहीद झाले. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. श्रीनगर आणि हजरतबल दर्ग्यादरम्यानच्या भागात झालेल्या या गोळीबारात हे दोघंही जागीच मरण पावले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोळीबार करून पळून गेलेल्या हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान श्रीनगरमध्येच आज झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान शहीद झाल्याचंही वृत्त आहे. जयललिता यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच छोट्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केलं. तसंच त्यांनी 100 एकक वीज विनामूल्य देण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वी राज्यपाल के रोसय्या यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ दिली. या शपथविधी समारंभात जयललिता यांच्यासह 28 मंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची 6व्यांदा शपथ घेणाऱ्या जयललिता यांचा हा सलग दुसरा शपथविधी आहे. शिवसेनेला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नसून शिवसेना स्वबळावरती सत्ता मिळवायला समर्थ आहे, असं वक्तव्य केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. मुंबई महापालिकेतली आपली सत्ता शिवसेना अबाधित ठेवेल, असं म्हणत सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे, त्यात शिवसेनेला योग्य न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्याचाही मी प्रयत्न करतोय. एक उद्योग मी विदर्भामध्ये भंडाऱ्याला आणतोय आणि दुसरा उद्योग मी कोकणामध्ये आणतोय. उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. शीना बोरा हत्या प्रकरणी आरोपी पीटर मुखर्जीचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं आज दुसऱ्यांदा फेटाळला. 23 मार्चला पीटर मुखर्जीनं जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणी दरम्यान या हत्या प्रकरणात पीटर विरोधात पुरेसे पुरावे असल्याचं सीबीआयच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी पीटर मुखर्जींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी मिल्क स्ट्रीप अर्थात दूध परीक्षण पट्टी विकसित करण्यात आली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुण्यात अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या पट्टीमुळे ग्राहकांना दुधात असलेल्या विविध घटकांची माहिती घरच्या घरी मिळू शकेल. यामुळे दुधातील भेसळ ओळखणं सहज शक्य होईल. लवकरच ही दूधपट्टी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असंही ते म्हणाले.
अचानक झालेला आजार किंवा अपघातामुळे अनेक कुटुंब पैशाअभावी निराधार होतात. अशा कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा योजनांची सुरुवात करून अनेक कुटुंबांना आधार दिलाय. काय आहेत या योजना, या संदर्भातला हा वृत्तांत पाहूयात. समाजातल्या सर्व लोकांसाठी, विशेषतः गरीब जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक पावलं उचलली आहेत. याचं उदाहरण म्हणजे विमा आणि निवृत्ती वेतन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजना. या 3 योजना एकाच वेळी सुरू करून पंतप्रधानांनी जनतेला सुरक्षा कवच दिलं. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 18 ते 70 वर्ष वयाच्या व्यक्तीला आपल्या बँक खात्यातून वार्षिक 12 रुपयांचा प्रीमियम भरून 2 लाख रुपयांचं अपघात विम्याचं कवच मिळतं. विमा काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपये, तर अपघातात अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं. अपघात विम्यासोबत सरकारनं देशातल्या गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचीही सुरुवात केली. या योजनेनुसार 18 ते 50 वयाच्या व्यक्तीला वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरून 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळत आहे. वृद्धांची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 60 वर्षांच्या वरील व्यक्तीसाठी निवृत्ती वेतनाची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षांदरम्यान 20 वर्षांपेक्षा जास्त काळ योगदान देऊन किमान 1000 ते 5000 पर्यंत निवृत्ती वेतनाचा लाभ या योजनेअंतर्गत मिळू शकतो. लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यूनंतर निवृत्ती वेतनाची रक्कम वारसाला देण्याची तरतूदही या अटल पेन्शन योजनेत आहे. या 3 योजनांव्यतिरिक्त देशाच्या 1/3 लोकसंख्येसाठी आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 लाख रुपयांचं आरोग्य कवच मिळणार आहे. देशातल्या तमाम नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासोबतच त्यांना बचत करण्याची सवय लागावी हा सरकारचा मानस आहे. या हेतूनच मोदी सरकारनं मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली. मुलींचं शिक्षण आणि तिच्या लग्नाचा खर्च भागेल अशा पद्धतीच्या या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या योजनेनुसार टपाल कार्यालयात खातं खोलून किमान 1000 रुपयांपासून 1.5 लाख रुपयांची रक्कम आपल्या मुलीच्या नावे नागरिक जमा करू शकतात. 14 वर्षांपर्यंत पैसे जमा केल्यानंतर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या योजनेची अर्धी रक्कम आणि 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम मुलींच्या खर्चासाठी काढता येऊ शकते. या सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्यापूर्वी देशातल्या 80 ते 90% नागरिकांकडे विमा संरक्षणच नव्हतं. तसंच निवृत्ती वेतनाचीही तरतूद नव्हती. या सामाजिक सुरक्षा योजना लागू करून देशातल्या सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं दमदार पाऊल उचललं आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे गावागावात पाणी उपलब्ध होणार आहे. त्या पाण्याचं आणि 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या थेट निधीचं योग्य नियोजन सरपंचांनी आणि ग्रामसभेनं करावं, असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं 2012-13 या वर्षातल्या निर्मल ग्राम पुरस्कारांचं मुंडे यांच्या हस्ते काल वितरण करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्यातल्या 53 ग्रामपंचायतींना यावेळी निर्मल ग्राम पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सामाजिक सन्मानासाठी गाव हागणदारीमुक्त करण्याचं आवाहनही मुंडे यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं नंदुरबारमध्ये काल पत्रकारांचं विभागीय खुलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सामाजिक क्षेत्रात पत्रकारांचं असलेलं योगदान आणि कायदेतज्ञ राजेंद्र रघुवंशी यांनी मानवाधिकार कायदा आणि पत्रकार या विषयावर आपली मतं मांडली. तर पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर ज्येष्ठ पत्रकार SM देशमुख यांनी भाष्य केलं. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातले पत्रकार यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोळी बांधवांच्या नॅशनल असोसिएशन फॉर फिशरमन या संघटनेचा मेळावा आणि नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचा कार्यक्रम काल नवी मुंबईत ऐरोली इथं झाला. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गजेंद्र भांजी, राज्याचे अध्यक्ष सुनील कोळी यावेळी उपस्थित होते.
मुंबईत नव्यानं होणाऱ्या कोस्टल रोड तसंच छत्रपती शिवाजी स्मारक या प्रकल्पांना आमचा विरोध नाही, मात्र सरकारनं कोळी बांधवांना वाऱ्यावरती सोडू नये, कोळीवाडे विकसित करताना बांधकामाचे नियम शिथिल करावेत, तसंच नौदल भरतीत कोळी समाजाला आरक्षण आणि प्राधान्य द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. वाढत्या विकास कामांमुळे जैवविविधतेसमोर आव्हानं उभी ठाकली असून गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत आहेत. याशिवाय जगभर जनजागृती वाढवण्याकरता हे संपूर्ण दशक जैवविविधतेसाठी समर्पित करण्यात येत आहे. काल झालेल्या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त पुण्यात आयोजित व्याख्यानात डॉक्टर सचिन पुणेकर यांनी ही माहिती दिली. राज्याच्या वन विभागातर्फे याबद्दलची माहिती देण्याकरता पुण्यात वनकट्ट्याचं आयोजनही केलं आहे. या कट्ट्यावरच डॉक्टर पुणेकर यांनी काल व्याख्यान दिलं. कोणताही व्यवसाय काढून तो वाढवायचा असेल तर व्यावसायिकांना आवश्यकता भासते ती भांडवलाची. छोट्या व्यावसायिकांना कर्जाच्या माध्यमातून आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं मुद्रा योजनेअंतर्गत शिशु लोन योजना आणली आहे. भंडारा जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचं दिसून येत आहे. पाहूया त्याचा वृत्तांत. भंडारा जिल्ह्यात शिशु लोन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत आहे. रुपये 50,000 पर्यंतचं कर्ज सर्वच राष्ट्रीयकृत बँका लहान व्यावसायिकांना देत आहेत. आतापर्यंत तब्बल 2,587 जणांना हे शिशु लोन देण्यात आलं असून त्यापोटी 10,66,67,000 रुपये कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. त्यातून अनेकांनी आपली किराणा दुकानं, हार्डवेअर, ॲल्युमिनियमची दुकानं थाटली आहेत. काहींनी त्या कर्जातून आपल्या व्यवसायाला बळ दिलं आहे. अत्यंत भूतपूर्व जे लोक आहेत ज्यांना आतापर्यंत कुठल्या प्रकारचा कर्ज मिळत नव्हता, सर्व लोकांना या योजनाचा फायदा मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचे नवीन व्यवसाय किंवा त्यांचे जे व्यवसाय ऑलरेडी ज्याच्याकडे होते त्याच्यामध्ये आणखी इन्व्हेस्टमेंट करून त्यांनी व्यवसाय मोठा केलेला आहे. या आर्थिक सहाय्यामुळे छोट्या व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढला असून बँकांचे कर्जाचे मासिक हप्ते मोठ्या आनंदाने चुकवत आहेत. प्रधानमंत्री योजना अंतर्गत शिशु योजना असा एक लोन मिळतो म्हणून तो लोन घेतल्यावर मी आपली त्यामध्ये दुकान टाकल्यानंतर मी थोडी मशीन वगैरे घेतली. दुकानाचं काम करण्याकरता मी व्याजाने पैसे घ्यायचे, तर त्यामध्ये माझे पुष्कळ पैसे जास्त होते आणि मला काही प्रॉफिट नव्हता मिळत. आता जो मी बँकेतर्फे जो लोन घेतला आहे त्यामध्ये मला कमीत कमी एकदम व्याजदर आहे आणि मला प्रॉफिटही चांगला आहे. मुद्रा योजनेच्या शिशु लोनमुळे होतकरू व्यावसायिकांना फायदा होत असून ही योजना त्यांना स्वयंपूर्ण होण्यात हातभार लावत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कारुण्य ऋषी पंडित दीनदयाळ उपाध्याय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल पुण्यात झाला. डॉक्टर कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना उपाध्याय यांच्यावर जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी होती. आणखी 25 वर्ष ते कार्यरत राहिले असते तर इतिहासाला वेगळी कलाटणी मिळाली असती असं मत माधव भंडारी यांनी यावेळी व्यक्त केलं. पुण्याच्या भारतीय विचार साधना आणि नागपूरच्या विवस्वान प्रकाशन यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले नाईक पांडुरंग गावडे यांना आज दुपारी दिल्लीत मानवंदना देण्यात येणार असून मध्यरात्री त्यांचं पार्थिव सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली या त्यांच्या जन्मगावी नेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल 9 तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर श्रीनगर इथं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना गावडे यांची प्राणज्योत मालवली. आंबोलीचे सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे 15 वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. त्यांच्या निधनानं गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लातूर तुळजापूर महामार्गावर कार आणि प्रवासी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ निवडीसाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज मुंबईत बैठक होते आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेबरोबर 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामने खेळणार आहे. त्यानंतर संघ वेस्ट इंडिजबरोबर 4 कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी आज भारताचा संघ जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच भारतीय संघ सातत्याने खेळतोय. अशावेळी काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती। येत्या 36 तासात कोकणात काही भागात तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आता जाणून घेऊया ठळक बातम्या पुन्हा एकदा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत इराण दरम्यान विविध 12 सामंजस्य करारांवर शिक्कामोर्तब। इराणमधल्या चाभार बंदर विकासाचा करार भारत इराण दरम्यान झाल्यानं मैत्रीचा नवा अध्याय सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडून परत येणाऱ्या आणि पुन्हा वापरता येणाऱ्या भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण। नीट परीक्षेबाबत अध्यादेश काढण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट। देशातलं औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना केली जाते, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर। तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा शपथविधी, 28 मंत्र्यांनीही मंत्रिपदाची घेतली शपथ। जम्मू काश्मीरच्या जदिबल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 3 पोलिसांना वीरमरण। आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ निवडीसाठी आज बीसीसीआयची बैठक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर।